तर मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी मित्रांनो फॉर्म हे भरण्यात येणार आहेत मित्रांनो। आणि या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पेमेंट किती असणार आहे, या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची वयोमर्यादा किती असली पाहिजे, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत, त्यासोबतच मित्रांनो या पदाचे काम तुम्हाला काय करावं लागणार आहे, याची माहिती संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती एक जीए निर्गमित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री योजना दूत जे योजनांचा जो तपशील आहे मित्रांनो, गावखेड्यापर्यंत घरांपर्यंत पोहोचण्यासाठी या दूतांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आणि यासाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म मागवण्यात येत आहेत। तर याची संपूर्ण डिटेल आपण पाहूया। तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घेऊ शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा जीआर आहे। हा जीआर दिनांक तुम्ही पाहून घ्या 7 ऑगस्ट 2024 दिवशी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि याची माहिती घेत असताना मित्रांनो आपण थोडंसं खाली येऊयात। आणि खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे शासन निर्णय सर्वात पहिले पाहून घ्या। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूतांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनास निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही गावात राहत असाल तर तुमच्यासाठी एक काम करण्याची संधी, महत्त्वाची आणि चांगली संधी आहे मित्रांनो। तुम्ही जर गावात राहत असाल तर तुम्ही योजना दूत म्हणून सुद्धा काम करू शकणार आहात। त्यांच्या योजना जे काही योजना येतील ते पोहोचवणं हे काम असणार आहे। तर अजून आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात। कार्यक्रमाची ठळक रूपरेषा मित्रांनो, तुम्हाला रूपरेषे तुम्ही वाचून घेऊ शकताय। जीआर ची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही हा जीआर डाउनलोड करू शकणार आहात। तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष, म्हणजे जी मुख्यमंत्री योजना दूत जे निवडले जाणार आहेत त्यांची पात्रता काय असायला पाहिजे। तर एक नंबरची पात्रता तुम्ही इथे पाहू शकता, वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा लागणार आहे या योजना दूत पदासाठी। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर, म्हणजे तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे। त्यासोबतच संगणक ज्ञान म्हणजेच कम्प्युटर ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारात मोबाईल असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावचे बँक खाते आधार संलग्न असावे। म्हणजेच मित्रांनो, तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि बँक खात्यासोबत डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो। आता थोडंसं आपण खाली येऊन पाहूयात। खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत। तर डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय, नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज। त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली येऊयात। आपण खाली आल्याच्या नंतर सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकताय आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर आदिवासाचा दाखला म्हणजेच रहिवासी दाखला तुम्हाला इथे सक्षम यंत्रणेने म्हणजे तहसीलदाराचा रहिवासी दाखला इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील सुद्धा इथे लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील हमीपत्र इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे। तर एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील मित्रांनो तर तुम्ही योजना दूत साठी फॉर्म हा भरू शकताय आणि तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करण्याची संधी ही मिळू शकते मित्रांनो। तर आता आपण थोडंसं खाली येऊयात। खाली आल्याच्या नंतर नेमणूक प्रक्रिया दिलेली आहे मित्रांनो योजना दूतांची। तुमची नेमणूक कशी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। तर तुम्ही स्क्रोल डाऊन करून वाचू शकता, व्हिडिओ पॉज करून वाचू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती जीआर लिंक भेटेल, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून पाहू शकणार आहात। तर उमेदवारांकडून घेण्यात यावे यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, निवड झालेल्या योजना दूताचे करावयाची कामे। मित्रांनो, तुम्ही या पदासाठी निवड झालात तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे। तर सर्वात पहिलं काम तुम्ही पाहू शकताय, योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणं त्यांना गरजेचं आहे। त्यानंतर 2 नंबरला प्रशिक्षित योजना दूतांची त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। त्यानंतर 3 नंबरला योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे। म्हणजेच गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना येणार आहेत ते योजना दूताला
घरापर्यंत म्हणजेच व्यक्तींना या योजनांची माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रात एखादी योजना लागू झाली तर सर्वात पहिलं योजना दूताला समजणार आहे आणि योजना दूत मित्रांनो घरोघरी जाऊन त्यांना सांगावे लागणार आहे. आता आपण थोडंसं खाली येऊयात आणि खाली आल्याच्या नंतर 4 नंबरचं काम त्यांचं पाहूयात आपण. नंबरचं काम तुम्ही पाहू शकता. योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे. म्हणजे गेला त्या गावात घरी जाऊन तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलेलं आहे त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि तो अहवाल तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर 5 नंबरचं काम तुम्ही पाहू शकता. योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजना दूत तसेच करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संतुष्ट आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. जर तुम्ही नियमबाह्य काम करत असाल तर तुम्हाला ही कारवाई तुमच्यावर केली जाणार आहे. त्यानंतर 6 नंबरचं काम तुम्ही पाहू शकता. योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही. त्याला मानधन म्हणजेच पगार त्याला भेटणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. ही माहिती होती, तुम्ही पाहू शकता. भरपूर माहिती आहे याच्या रिलेटेड. तुम्ही तो GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचून घेऊ शकताय आणि योजना दूत मुख्यमंत्री योजना दूतासाठी ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर काम करायची इच्छा असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. 50,000 जागा या उपलब्ध झालेल्या आहेत. तर तुम्ही या योजनेसाठी मित्रांनो, आता मानधन किती असणार आहे हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण घेऊयात. या योजनेसाठी तुम्ही पाहू शकताय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50,000 योजना दूतांकरिता प्रति महिना रुपये 10,000 याप्रमाणे 6 महिन्याकरिता अंदाजे रुपये 300 कोटी इतका खर्च येईल. उक्त संदर्भित दिनांक 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णय स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांच्या मानधनावरील खर्च कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 6 महिन्याकरिता अंदाजे 300 कोटी इतका खर्च येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि प्रति दूत 10,000 याप्रमाणे 6 महिन्याकरिता मित्रांनो ही मुख्यमंत्री योजना दूत 6 महिन्याकरिता असणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे आणि 10,000 रुपये महिन्याला इथे दिले जाणार आहेत. तर याची माहिती मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे. अजून तुम्हाला माहिती पूर्ण GR डाउनलोड करून टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. GR हा डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. मुख्यमंत्री योजना दूतासाठी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या जागेबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.